हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर आज मी आले सन मराठीवरील सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवर आणि त्याच निमित्ताने ज्ञानेश सर आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? मस्त मस्त. एकदम ऊन खातोय आणि असं आनंदात वावरतोय इकडे तिकडे. असे खूप जाड कपडे आणि मस्त असे दाढी बिडी लावून मज्जा करतोय. सर, हा गेटअप तुम्हाला करायलाच किती वेळ लागत असेल? पूर्वी 1.5 तास लागायचा, आता सगळे एक्सपर्ट झाले त्याच्यामुळे साधारण 1 तासामध्ये होतो. तुम्हाला ह्याचं इरिटेशन होतं का? आता गरमी चालू झाली आहे म्हटल्यावर. नाही, अजून तरी नाही. म्हणजे अजून थोडं टेम्परेचर वाढल्यानंतर कदाचित जाणवू शकेल, जेव्हा हे असं थोडंसं गमला प्रॉब्लेम होतो ना तेव्हा. पण निघायला लागतं. सध्या तरी ओके आहे. म्हणजे आल्हाददायक उन्हाळा आहे माझ्यासाठी या सध्या. तुम्ही जे पात्र साकारताय, तर तुमचा किती विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवर आणि काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे यातल्या कोणत्या गोष्टींवर म्हणशील तू? मांत्रिक म्हणजे देव वगैरे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्याला म्हणूयात, त्या गोष्टी. देव या गोष्टीवर मी खूप वेगळ्या पद्धतीने बघतो त्याच्याकडे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने म्हणजे एकदम जर विचारलं, की "तुझा देवावर विश्वास आहे का?" असं जर कोणाला विचारलं, तर त्यांनी हो, नाही एवढं संक्षिप्त उत्तर किंवा त्रोटक उत्तर देण्याइतपत मला नाही सांगता येत. मी या पद्धतीने बघतो, की तू देव म्हणजे कशाला मानतोयस? तुझं तुझं देव म्हणजे कन्सेप्ट काय आहे तुझ्या? तू जर मूर्तीतच बघणार असेल आणि तेवढंच असेल, तर मग मी त्या पद्धतीने नाही बघू शकत. मी मानणार नाही, मी नमस्कार करेन. मला ती मूर्ती आवडली तर मी नमस्कार करेन, नाही आवडली तर सुद्धा करेन. कारण एक त्याच्यात आपण म्हणतो ना, की देवत्व आहे असं म्हटलं जातं म्हणून. पण त्याच्यावर विश्वास ठेवणं ही खूप वेगळी प्रोसिजर आहे आणि ती मी अशी सहजासहजी नाही फॉलो करत. माझे माझे वेगळे फंडाज आहेत त्याच्या बाबतीत. पण तू जे दुसरं म्हटलीस, की म्हणजे याच्यामधले ज्या ज्या गोष्टी आहेत, हं. तर याच्यामध्ये एक तांत्रिक मी जो आहे तो तांत्रिक बाबा आहे, म्हणजे मांत्रिक आहे. हो. तर त्याला त्याच्या विरोधात जे आहे, ते आहे देवत्व. म्हणजे विठ्ठल, सखू यांचं जे देवत्व आहे, त्याच्या विरोधात तो उभा टाकलाय. त्याला त्याच्या पलीकडे स्वतःला बघायचं, त्याच्या पलीकडे जिंकायचंय आणि त्याला हे सहन होत नाहीये कुठेतरी, की माझ्यापेक्षा कोणीतरी वरचढ असू शकतो. मला जेव्हा बाकीच्या त्यात फॅक्टर्स आहेत, की मला हे काबीज करायचंय, ते काबीज करायचं वगैरे फॅक्टर्स आहेत. पण मी त्या देवत्वापेक्षा मोठा आहे, हे त्याला कुठेतरी सिद्ध करायचंय. सो तशा शक्ती आहेतच इथे. इथे म्हणजे आपल्या जगामध्ये तशा शक्ती आहेतच. आता त्या अशा वरून येतात, आतून येतात, इकडून येतात का ते मला माहिती नाही. पण या कुठून ना कुठेतरी मानवनिर्मित आहेत एवढं नक्की आहे. बरं. बरं, ह्याच्यामध्ये आता जो सीन चाललाय तिथे सखूकडून ते विठ्ठलाचं नाम काढून घ्यायचा वगैरे प्रयत्न तुमचे चालले, त्याबद्दल काय सांगाल? मी आल्यापासून तेच करतो. म्हणजे नागोजी हो. इथं आलाय तेव्हापासून त्याचे हेच प्रयत्न आहेत, की तो सखूला झिंगरोबाची भक्त करण्याचा प्रयत्न करतोय. जय झिंगरोबा असं तिने म्हणावं, यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतो. म्हणजे आत्तापर्यंतच्या ह्याच्यातली ही सर्वात भन्नाट आयडिया असं मला सांगता येईल. कारण ही ना 3 लेयर्स आयडिया आहे. म्हणजे हे कसं आपण म्हणतो ना प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, तसा तो हा प्लॅन झाल्यानंतर याच्या शेवटी हा प्लॅन ओपन होतो. तो प्लॅन संपताना तिसरा प्लॅन ओपन होतो. आता तिसरा संपताना काय होणार आहे मला माहिती नाही. कारण आता आमच्या हातात तेवढा स्क्रीन प्ले आलाय. त्यातले आम्ही 2 टप्पे आता पार केले. आता तिसऱ्या टप्प्याकडे जाण्याचा सुतोवाच मी याच्यात केलेला आहे. त्यामुळे आता कदाचित ते 2-3 दिवसांनी शूट लागेल त्याचं. तेव्हा तो कंप्लीट सिक्वेन्स होईल त्याचा. बरं, हे झिंगरोबा म्हटलं तर निगेटिव्ह कॅरेक्टर जाते किंवा ग्रे शेडचं. तर अशी कधी कमेंट आली आहे का, की तुम्ही जाताय किंवा WhatsApp आपल्या Instagramला, सोशल मीडिया एकदम वर्स्ट म्हणता येईल, की तुम्ही एवढा सखूला त्रास देताय वगैरे? हो, सगळे तेच म्हणत असतात, की किती त्रास देणार त्या पोरीला, एवढ्या लहान पोरीला कशाला त्रास देता तुम्ही? तिचं जे काय आहे ते तिला करू द्या ना, वगैरे, वगैरे अशा सगळ्या टाईपच्या कमेंट्स असतात. हा नागोजी किती हलकट आहे, बिलकट आहे, असं सगळं सगळं लिहिलेलं असतं. म्हणजे आता ते सांगायला गेलं तर खूप मोठी लिस्ट हो, होईल, हो. एवढं आहे. पण घालतात शिव्या आणि मला वाटतं तेच त्यांचं शिव्या देणं हे प्रेम आहे. त्यामुळे म्हणजे प्रेम सखूविषयीचं प्रेम आहे, माझ्या हो. विषयीचं नाही. पण तुमचं पात्रही त्या लोकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत तेवढंच अपील होत आहे, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. अ, बहुतांश वेळा असं म्हटलं जातं विलनच्या बाबतीत, की त्याला शिव्या मिळाल्या, की त्याचं ते पात्र खूप पोचतं ही त्याच्यासाठी पावती असते आणि हो. मला हे नेहमी मी मी कुठल्याही याच्यात विलन जेव्हा जेव्हा असतो, बहुतांश याच्यात असतो, तेव्हा मला शिव्या खायला मिळतात आणि असंच म्हणतात लोक, "ही पण तुमच्यासाठी पावती आहे ना?"
अ, तर आहे ती पावती, वादच नाही. पण त्याचबरोबर ते जेव्हा असं म्हणतात, की त्यातला अमुक एक पार्ट तुम्ही चांगला केला, तमुक एक पार्ट हां. तुम्ही चांगला केला, तेव्हा ती पूर्ण माझ्यासाठी असं होतं, की शिव्या खाणारच आहे. कुठलाही व्हिलन असो शिव्या खाणारच आहे. त्यामुळे ती त्याच्यासाठी एक काइंड ऑफ पावती आहे. पण हे जेव्हा बोलतात ना, की ते ते जे केलं ना तुम्ही ते भारी होतं. ते केलं ते भारी होतं. तेव्हा ते मग पूर्ण पोचतं माझ्यासाठी. पोचपावती होते.